पडद्यामागचे किमयागार या आपल्या नवीन सिरीज मध्ये आपल्यासोबत आहे पूर्वा पंडित. पूर्वा आर्ट डिरेक्टर आहे. तिने गुलाबजाम, हम्पी, कॉफी आणि बरंच काही, ठकीशी संवाद हे नाटक असे अनेक सिनेमा आणि नाटकांचे आर्ट डिरेक्शन केलेलं आहे. आर्ट डिरेक्टरचं काम कुठून सुरू होतं ओके आणि कुठं संपतं? आपण जे खरं पाहतोय, स्क्रीनवर पाहतोय आणि खरा जो सेटअप लागलाय त्याच्यात खूप विरोधाभास वाटू शकतो. जर त्या काळात न्यायचंय प्रेक्षकाला तर तुला वातावरण निर्मिती, अगेन मी मगाशी म्हटलं, ती रंग हा पहिला घटक आहे. सगळे आम्ही एक 15 मिनिटं गप्पा मारल्यानंतर बाय करण्याची वेळ आली आणि तेव्हा ते मला म्हटले, बरं मॅडम आर्ट डिरेक्टर कोण आहे? मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणलंच तर असे खूप मोजके दिग्दर्शक किंवा फिल्म मेकर्स आहेत ज्यांना हे पहिल्यापासून ते ग्रूम्ड आहेत ह्या विचाराबद्दल. म्हणजे नाटकाचं सेट डिझायनिंग आणि सिनेमाचं सेट डिझायनिंग, तर मग त्याच्यात काय फरक आहे? हे प्रोडक्ट खूप सुंदर झालं पाहिजे. ही जेव्हा सटल एनर्जी तुम्ही प्रत्येकाकडून येते, प्रत्येक डिपार्टमेंटकडून, तेव्हा कदाचित ती फिल्म छान होते असं मला वाटतं. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत. पडद्यामागचे किमयागार आपल्या नवीन सिरीज मध्ये आपल्यासोबत आहे पूर्वा पंडित. पूर्वा आर्ट डिरेक्टर आहे. तिने गुलाबजाम, हम्पी, कॉफी आणि बरंच काही, ठकीशी संवाद हे नाटक असे अनेक सिनेमा आणि नाटकांचे आर्ट डिरेक्शन केलेलं आहे. तर तिच्याशी बोलूया. खूप खूप स्वागत पूर्वा. थँक्यू. तर मला ना अगदी बेसिक पासून विचारायचंय, आर्ट डिरेक्शन म्हणजे काय? नेमकं काय करता? म्हणजे पडद्यावर आपल्याला एक जग दिसतं, रस्ता, खोली किंवा एक वाईब क्रिएट होते, तर ते कोणीतरी क्रिएट करतं. तर त्याच्या मागे काय काय असतं? म्हणजे नेमकं आर्ट डिरेक्शन म्हणजे काय करतात? ओके, मी पण तुला पहिल्यापासून सांगते बरंच काही, की म्हणजे मी खरं तर अप्लाइड आर्ट शिकलीये, कमर्शियल आर्ट शिकले. मला सेट डिझायनिंग हा इलेक्टिव्ह घ्यायचा होता, पण काही कारणामुळे घेता नाही आला आणि फोटोग्राफी हा इलेक्टिव्ह घेतला. आणि मला पहिल्यापासूनच जागा तयार करण्यात किंवा अँबियन्सीस तयार करण्यात खूप इंटरेस्ट होता लहानपणापासून. आणि ते करत करत मला इव्हेंच्युअली असं वाटलं की सेट डिझाईन आपण करू शकतो का. मग इव्हेंच्युअली कळलं की एक कथा असते, कथेला अनुसरून तुला त्याचं एक वातावरण तयार करायला लागतं. सेट डिझायनिंग म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त डेकोरेशन आहे, म्हणजे सोफे आहेत, त्याच्यावर कुशन कव्हर्स लावल्यात, पडदे लावलेत आणि कुठच्याही कलरचे ते असले तर चालतील, कुठच्याही कलरचा कुशनचा कपडा असेल तर चालेल, किंवा जे छोटे छोटे प्रॉपर्टीज इलेमेंट्स आपण ठेवतो, जसं की सेंटर टेबलवरचा चहाचा कपच असेल फॉर एक्झाम्पल, आता हा कप आहे, तर जे वातावरण निर्मिती आहे ना त्यातला प्रत्येक कलर सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो. आणि कथेला अनुसरून जे वातावरण आपण तयार करतो किंवा इमोशनल स्टोरी टेलिंग म्हणू शकतो, ते फक्त गोष्टीतून होत नसतं, तर ते आपल्या सगळ्या वातावरण निर्मितीतून होत असतं. त्याच्यामुळे फक्त डेकोरेशन म्हणजे सेट डिझायनिंग नाहीये, तर एक म्हणू शकते मी की इमोशनल स्टोरी टेलिंग, एक अम्बियन्स क्रिएशन, त्या कथेला अनुसरून जी वातावरण निर्मिती आहे ते सेट डिझायनिंग असं म्हणू शकते. मग म्हणजे नाटकाचं सेट डिझायनिंग आणि सिनेमाचं सेट डिझायनिंग. सिनेमा हे स्क्रीन साठी बनवला जातो, नाटक हे दिसतं आपल्याला लाईव्ह. तर मग त्याच्यात काय फरक आहे आणि चॅलेंजिंग कुठलं आहे जास्त? ओके, चॅलेंजिंग दोन्ही असू शकतं असं मला वाटतं, कारण प्रतलं वेगवेगळी आहेत, मिती वेगवेगळ्या आहेत. अगेन प्रोसेनियम मध्ये प्रेक्षक बऱ्याचदा समोर बसलेला असतो आणि एका बाजूला नाटक चालू असतं, समोर प्रेक्षक असतो. आणि सिनेमाचं जेव्हा सेट डिझाईन केलं जातं तेव्हा ते इतकं भासमय पद्धतीने आपण शूट करत असतो की जसं की आता फॉर एक्झाम्पल आपला आत्ता आपण बोलतोय हा शॉट लावायचा आहे, तर बाजूला मागे खऱ्या घराची भिंत असणं पण अपेक्षित नसतं. आपण कदाचित हा सेटअप आहे तयार केलेला आणि बाकीच्या बाजूंनी कदाचित क्रू मेंबर्स लोक थांबले आहेत किंवा इतर काही गोष्टी, इतर सेटअप्स लागलेले आहेत, तर आपण एक विशिष्ट पद्धतीने स्मार्टली त्याची अशी अरेंजमेंट करतो की आपण कुठूनही, आता जसं की आपलं शूट चालू आहे तशा पद्धतीने आपण ते अँगल्स क्रिएट करतो आणि तेवढ्याच भागापुरता एक कॉम्पॅक्ट असं म्हणू शकतो की वातावरण निर्मिती करू शकतो. आणि त्याला चारही बाजूंनी त्याचं एक नेपथ्य घडत असतं असं वाटतं मला. आणि नाटकाच्या वेळेला कदाचित नेपथ्य घडत असतं ते पूर्ण एका बाजूने प्रेक्षक बघत असतो आणि 3 बाजूंनी त्याचं नेपथ्य असतं. तर सिनेमाच्या वेळी मला असं वाटतं की
चारही मिती जी आहे म्हणजे 3 मित्या आहेत किंवा 4 मित्या आहेत किंवा आता 3 डायमेन्शन्स, खूप सारे डायमेन्शन्स आपण डिस्कवर करतोय, तर खूप सारे डायमेन्शन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात असं वाटतं. आणि नाटकाच्या इथे अगेन 3 बाजू आपण वापरतो आणि एका बाजूने प्रेक्षक बघत असतो असं म्हणू शकतो. आता सिनेमात जसं तू म्हणले की हम्म. भासवलं जातं की म्हणजे थोडक्यात जुगाड केला जातो हो, काहीतरी. हो. तर असं तू केलेल्या सिनेमांपैकी एखादा सीन आहे का की दिसलंय काहीतरी खूप भन्नाट, भासवलंय काहीतरी वेगळं आणि त्याचा जुगाड काहीतरी असा काय हे केलेला की लोकांना कळणार पण कळलंच नाही? नाही. येस, असं तर प्रत्येक फिल्म मध्ये असा एक ना एक शॉट असतोच. पण मला गुलाबजाम फिल्म बद्दल वाटेल सांगावं की आम्ही शनिवारवाड्यामध्ये एक जोगळेकरांचा वाडा होता आणि त्यांना ती घर आय गेस त्यांचा वाडा डिमॉलिश करायचा होता की अशा काही कारणास्तव, आणि त्यांना एक आठवण म्हणून दस्तऐवजीकरण करून ठेवायचं होतं त्यांच्या वाड्याचं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना जेव्हा अप्रोच केलं जागा बघितल्यानंतर, ते लागलीच हो म्हणले की आमच्या घरी तुम्ही शूट करू शकता. आणि त्यांच्या फर्स्ट फ्लोअरला ते राहत नव्हते. अशी एक लॉबीच्या लॉबी होती, एकच रूम होती. तर ती जर कोणी पाहिला असेल गुलाबजाम, तर सोनाली कुलकर्णीचं जे घर दाखवलंय त्या स्त्रीचं, तर ती पूर्णपणे एक लॉबी, तिची बेडरूम, तिचा हॉल आणि किचन मध्ये आम्ही कन्व्हर्ट केली आहे. आणि किचन सुद्धा, किचनला जी आपली वॉल असते ज्याला आपण टायलिंग असतं, खराब होऊ नये, काय म्हणू शकतो, तेलाने किंवा आगीने सरफेस, तर त्या बाजूला आम्ही अशी एक विंडो क्रिएट केलेली होती की जिथून कॅमेरा ठेवून तिचा पॉइंट ऑफ, जेव्हा ती समोर दिसते असे काही शॉट्स घ्यायचे असतील तर ती डमी वॉल तयार केलेली होती आम्ही, की मूव्हिंग वॉल होती, की जेव्हा आम्हाला हवं तेव्हा तिचा आम्ही एखाद्या खिडकीतून तिला पाहतोय की काय असा एक शॉट घेऊ शकतो. किंवा बॅक साईडला असताना तर असा काही प्रॉब्लेमच नव्हता. सो तसं. आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटत होतं की ते घरच आहे, ते असं सेटअप आहे. हो, एक्झॅक्टली. आणि त्याच्यात त्या 3 रूम्सचं क्रिएशन होतं आणि तो ऍक्च्युली एक्झॅक्टली सेट होता. फक्त आउटर स्ट्रक्चर जे होतं वॉलचं ते खरं होतं पाड्याचं. सो अशा तर खूप गमती जमती सेटवर आल्यावर प्रत्येकाला असं वाटतच असेल की अरे, आपण जे खरं पाहतोय, स्क्रीनवर पाहतोय आणि खरा जो सेटअप लागलाय त्याच्यात खूप विरोधाभास वाटू शकतो त्या सगळ्यामध्ये. तर ते मॅजिक आहे. जसं गुलाबजामचं तू म्हणाल ना की तो ऍस्थेटिक्स खूप होते त्याच्यामध्ये, किचन मध्ये किंवा पदार्थ असतील किंवा भांडी असतील, हे असते. हा विचार कसा करता तुम्ही इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा? ओके, सो दिग्दर्शक आपले सचिन कुंडलकर सर होते. तर पेपरवर्कच्या वेळी एक 2-3 महिने आम्ही काम केलेलं त्याच्यावरती. तर मला खूप मजा आली पेपरवर्क करताना त्यांच्यासोबत, कारण त्यांनी खूप डिटेल्ड ब्रीफ दिलेली होती मला ॲज अ प्रोडक्शन डिझायनर, की आपण एक 90तलं घर शूट करणार आहोत. असं की सोनाली कुलकर्णी जवळपास एक 18 ते 20 वर्ष कोमात असते. तिच्या तरुणपणात ती कोमात गेलेली असते आणि मग तिच्या मिड एज मध्ये ती कोमातून बाहेर येते. तर जवळपास एक 20 वर्ष बंद असलेलं घर कसं असेल, तर ते एक म्युझियम सारखं असेल, की तो जेव्हा 20 वर्षांनी दरवाजा उघडला जातोय तेव्हा त्या काळातल्या काय म्हणू शकतेस की 50-60 1950s किंवा 1960s मधलं ते घर असेल आणि कट टू ती 1980s मध्ये ते ओपन करते असं. आणि त्याच्यामुळे जशा की किचन मध्ये काही मांडण्यांवर ठेवलेली भांडी असतील किंवा जुन्या काळातली, जसं आमच्या लहानपणीचं जे क्रॉस स्टिच म्हणून एक पडदा असायचा बघ, जे क्रॉस स्टिच आपल्या माझ्या सगळ्या आत्या मावशांनी वगैरे विणलेलं आहे ते. तर त्या पडद्यांवर त्या देवी असायच्या की किंवा एक वेणी असलेली बाई असायची की जी कॉइन्स असे त्या हंड्यातून पडतायत वगैरे, तर तसं क्रॉस स्टिच केलेले पडदे असायचे. किंवा युटेन्सिल्स सगळे किचन मधले असायचे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पितळी भांड्यांचा म्हण किंवा लोखंडी भांड्यांचा म्हण वापर असायचा. किंवा इनॅमलचे व्हिंटेज डब्बे ज्याच्यावरती असं मस्त नक्षीदार फुलांचं काम असायचं. किंवा अशा बऱ्याच गोष्टी की ज्या म्हणशील तर मी घराघरातून जाऊन माझ्या मावशीच्या घरी, माझ्या आत्याच्या घरी, आमच्या स्वतःच्या घरी आजीने ज्या माळ्यावर टाकलेल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या कोकणातून मागवल्या इकडे, आणि जे पुण्यातल्या अम्ब्युलन्सला जातील, पुण्यातही वापरलेल्या जात होत्या, अशा पद्धतीने ते आम्ही म्हणलंच तर एक म्युझियम क्रिएट केलं त्या काळातलं.
आणि अभ्यास करायला खूप मजा आली, कारण कलर पॅलेट्स पण तेव्हा वेगळ्या होत्या बघ. आता जसं आपण वेगळ्या कलर्स आहेत, हा. वापरतो, कंटेम्पररी कलर पॅलेट्स आहेत, आणि तेव्हा जे ब्राऊन टोन्स, ऑफ व्हाईट टोन्स, ऑलिव्ह ग्रीन टोन्स जास्त वापरले जायचे. थोडा Okay. ब्रिटिश इन्फ्लुएन्स होता. अच्छा. आणि आता ही कंटेम्पररी कलर पॅलेट परत खूप फ्रेश आणि पेस्टल कलर्स मध्ये जाणारी आहे बघ, आता आपण जगतोय त्या काळातली. Right. तर त्या कलर पॅलेट्सवर पण विचार करायला लागला. जर त्या काळात न्यायचंय प्रेक्षकाला, तर तुला वातावरण निर्मिती, अगेन मी मगाशी म्हटलं, ती रंग हा पहिला घटक आहे, की त्या रंगांनी तुला त्या वातावरणात जायला मदत होते. ते सगळे रंग त्या काळातले तिथे घेतले गेले आणि अशा खूप गोष्टी जमवून मग तो सेट तयार केलाय. जसं तू म्हणाली आता की रंग बदलत जातात काळानुसार किंवा ट्रेंड येत जातात. आता खूप लग्नांमध्ये वगैरे पेस्टल बघतो आपण, किंवा पेस्टल ट्रेडिशनल मध्ये पण पेस्टल कलरच घालतात. मग हे रंगांचे ट्रेंड सेट करण्यात या आर्ट डिरेक्शनचा किती महत्वाचा भाग आहे किंवा काय कॉन्ट्रीब्युशन आहे? असं एक्झॅक्टली मी नाही सांगू शकत, पण कारण मला असं सिनेमात वाटतं एखादी style सिनेमाचा येते, इन्फ्लुएन्स पडूच शकतो नक्की, कारण खूप मोठा कॅनव्हस आहे, खूप लोकांपर्यंत पोहोचणारं माध्यम आहे. सो जसं की बघ, कॉस्ट्युमचा एखादा ट्रेंड येतो आणि मग तो खूप वर्ष चालतो, तसं मला असं वाटतं की नक्कीच इन्फ्लुएन्स होतच असतील लोक, पण मला असं वाटतं की तो खूपच वेगळा कॅनव्हस आहे. म्हणजे जसं मी तुला म्हटलं की एखाद्या धारावीतलं झोपडपट्टीतलं घर दाखवायचं आहे आपल्याला, आणि त्याचं आपण एक इमोशनल स्टोरी टेलिंग करायला त्याचा एक बॅकड्रॉप तयार करतोय, तर अगेन तो कोणी कुठे वापरणार नाहीये. तो तिथे त्या कथानकाची गरज म्हणून तो केला जाणारा कॅनव्हास असणार आहे. आणि जर समज एखादं अर्बन बॅकड्रॉप असलेलं घर दाखवलंय आणि त्याचं सेट डिझायनिंग खूप फ्रेश आहे आणि खूप कंटेम्पररी फील देणार आहे, तर ते रेप्लिकेट होऊ शकतं. म्हणजे जसं मला असं वाटतं गोष्टीवरती ते डिपेंड आहे. जसं कियान का म्हणून फिल्म होती बघ, तर त्याच्यामध्ये सेट डिझायनिंग, जसं त्यांची एक ट्रेन फिरते त्यांच्या घरामध्ये, तर ते खूप गोल्डन पॉइंट होता. कदाचित कोणीतरी तो इम्प्लिमेंट केलाही असेल त्यांच्या घरामध्ये. तर असा एक हुक पॉइंट सेट डिझायनिंग मधला असू शकतो की तो ट्रेंड मध्ये आलाय, असं काही. जेव्हा सिनेमा सुरू होतो ना, एखादा सिनेमा करायचा, मग ऍक्टर असतो तो कॅरेक्टर वर्किंग करायला लागतो, किंवा डिरेक्टर त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायला लागतो. तर आर्ट डिरेक्शन करताना आर्ट डिरेक्टरचं काम कुठून सुरू होतं ओके आणि कुठं संपतं? ओके. सो बऱ्याचदा लेखकाने लिहिलेली कथा असते, त्याच्यासाठी तो होमवर्क काय? येस. सो दिग्दर्शकाकडे ती कथा घेऊन तो जातो आणि प्रोड्युसरकडे घेऊन जातो. मग त्यांची एकदा गणितं जमली, सगळं इकॉनॉमिक्स जमलं आणि चला आता फिल्म आपण चालू करूया प्रोसेस करायला, असं जेव्हा ठरतं, तेव्हा मग इतर जे HODs आहेत, म्हणजे कॉस्ट्युम डिझायनर आहे, आर्ट डिरेक्टर आहे, फॉर एक्झाम्पल म्युझिक डिरेक्टर आहे, जे कोण आहेत सगळे HODs, तर त्यांना सगळ्यांना अप्रोच करायला सुरुवात होते. मग आम्ही इन होतो त्या प्रोजेक्टमध्ये आणि मग आम्हाला स्क्रिप्ट दिली जाते, संहिता दिली जाते. ती वाचल्यानंतर एकंदरीत कुठली कुठली पात्र आहेत त्या कथानकामध्ये आणि ती पात्र कुठल्या एरामध्ये, कुठल्या काळामध्ये वावरतायत आणि त्यांचा इकॉनॉमिकल काय क्लास आहे, किंवा त्यांचे व्यवसाय काय आहेत, ह्याच्यावरनं मी म्हणलं तसं वातावरणाची कलर पॅलेट ठरते. फॉर एक्झाम्पल, कोणीतरी फॅशन डिझायनर आहे आणि तिचं घर दाखवायचंय आपल्याला, तर आपल्याला घरात मोस्ट प्रोबब्ली पेस्टल कलर्स, पीच कलर, किंवा हे खूप म्हणलंच तर युनिव्हर्सल आहे, टिपिकल आहे, पण ते सिम्बॉलिक पण आहे, त्याच्यामुळे ते वापरलं जातं. आणि मग आपल्याला कलर पॅलेटिंग ठरलं की त्याच्यानंतर लोकेशनची रेकी होते, म्हणजे सुटेबल लोकेशन्स असतात त्या घरासारखे, एक तर रिअलिस्टिक घेतले जातात, कुठली तरी घरं निवडली जातात आणि ती कन्व्हर्ट केली जातात. अशी घरं मिळालीच नाहीत तर स्टुडिओ घेऊन त्याचे पूर्ण प्लायवूडच्या भिंती उभारून त्याचे सेटअप्स तयार केले जातात, म्हणजे आर्टिफिशियली ती जागा तयार केली जाते. आणि त्याच्यानंतर रेकीनंतर त्याचे स्केचेस केले जातात की ही जागा कन्व्हर्ट कशी होणार आहे, त्याचं 3D मॉडेलिंग होतं. म्हणजे सगळे 3D स्केचेस सगळ्या टीम सोबत डिस्कस केलं जातं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी, कुठे कुठे प्रॉपर्टीज येणार आहेत ते सगळं बोललं जातं. आणि त्याच्यानंतर हळूहळू प्रोसेस चालू होते, शूटिंगला आपण चालू करतो. तुमचं असोसिएशन कोणाकोणाबरोबर असतं अजून? म्हणजे डिरेक्टर बरोबर तर झालंच, पण मग कॉस्ट्युम डिझायनर, ऍक्टर
डिरेक्टर, कोणाकोणासोबत असतात किंवा कोणाला घेऊन सगळ्यांना मिळून काम करावं लागतं? ओके, सो प्रोडक्शन डिझायनर ही टर्म एवढी ऍक्च्युली आणि फरक काय प्रोडक्शन डिझायनिंग हा. आणि आर्ट डिरेक्शन मध्ये? कारण हिंदीत ते खूप हो, म्हणलं हो. जातं प्रोडक्शन. मलाही लहान असताना तितकंसं माहिती नव्हतं, पण वाचलं मग त्याच्यावरती आणि कळलं. प्रोडक्शन डिझायनर ही टर्म एवढी मोठी आहे की खूप इलॅबोरेटिव्ह आहे, की मी तुला म्हणलं तसं की कलर पॅलेट सेट केली जाते, मग ती कॉस्ट्युमसाठी असेल, आर्ट डिरेक्टरसाठी असेल, किंवा सिनेमॅटोग्राफी पण कशी असू शकते, अँगल्स काय असू शकतात, इतकी इलॅबोरेटिव्ह टर्म आहे ही. एक छोटी टर्म आहे मिझॉन्सिन अशी, फ्रेंच टर्म आहे मिझॉन्सिन. मी आता ऍक्च्युली एक्सटर्नली PhD करते आणि मिझॉन्सिन इन दशावतार फोक आर्ट फॉर्म असा माझा एक अजून इलॅबोरेटिव्ह आहे, पण मी तुला शॉर्टमध्ये सांगितलं. तर एखाद्या लोककलेतला मिझॉन्सिन म्हणजे काय, किंवा फिल्म मधला मिझॉन्सिन म्हणजे काय, की जेव्हा एखादी फ्रेम लागते, जशी की आता आपली फ्रेम लागलीये, तर तेव्हा छोटे छोटे कुठले इलेमेंट्स त्याच्यामध्ये ऍड होतात. फॉर एक्झाम्पल, माझा हा फ्रॉक आहे, कॉस्ट्युम आहे, तुझा कॉस्ट्युम आहे, तुझी ज्वेलरी आहे, हा बेंच आहे, ही झाडं आहेत, हे सगळे इलेमेंट्स म्युझिक डिझाईन, स्टोरी टेलिंग, त्याच्यानंतर नरेशन आणि काय म्हणतो कोरिओग्राफी असेल तर कोरिओग्राफी, किंवा म्युझिक डिरेक्शन, साऊंड, ह्या सगळ्याची मिळून जी वातावरण निर्मिती होते त्या एका कंपोजिशन मध्ये, त्याला मिझॉन्सिन हे टर्म. म्हणजे सगळ्याचा अभ्यास. आणि तेच तर आपल्याकडे वापरली जाते ही. हा, म्हणजे सिनेमाज मध्ये वापरली जाते किंवा परफॉर्मिंग आर्ट मध्ये वापरली जाते जनरली. तर प्रत्येक इलेमेंट किंवा प्रत्येक डिपार्टमेंट हे जेव्हा हातात हात घालून काम करतं, तेव्हाच कदाचित तो इम्पॅक्ट तयार होतो आणि ऑडियन्सला कदाचित ती गोष्ट इन्फ्लुएन्स करू शकते. पण जनरली मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणलंच तर असे खूप मोजके दिग्दर्शक किंवा काय म्हणू शकते फिल्म मेकर्स आहेत की ज्यांना हे पहिल्यापासून ते ग्रूम्ड आहेत ह्या विचाराबद्दल. म्हणजे जनरली असं होतं की माझं डिपार्टमेंट, मी वेगळं काम करतेय, कॉस्ट्युम डिझायनर वेगळं काम करतोय, म्युझिक डिरेक्टर त्याच्या कधी इन होतोय, कधी काम करतोय, हे मला काहीच माहिती नाहीये. अशा पद्धतीने पण कामं होतात आणि ती चांगली पण होतात. असं नाहीये की काही वाईट काम होतं. पण जर सगळे सिंक्ड असतील आणि सगळे पॅरलली काम करत असतील आणि हातात हात घालून एक पॅलेट ठरवून, किंवा त्याची जी मेथोडॉलॉजी आहे फिल्म घडवण्याची, त्याला जर सगळे अलाइन्ड असतील, तर ती फिल्म कदाचित अजून खूप जास्त बेहतर होऊ शकते असं मला वाटतं. जसं की तू म्हणली की ग्रूम डिरेक्टर आहेत, फिल्म मेकर आहेत, हातावर मोजण्या इतपत ते असले तर चांगलंच काम होतं. हो, किंवा शक्यता जास्त चांगल्या होण्याची असते. पण जसे नसतील तर काय होतं, काय चॅलेंजेस येतात? असा किस्सा आहे का एखादा, किंवा काही अनुभव आहेत का? फॉर्च्युनेटली मी सगळ्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम केल्याचं म्हणू शकते. कारण एक मी म्हटलं तसं सचिन कुंडलकर सरांचा हा अभ्यास, म्हणजे जो पेपरवर्क आहे, ते सगळ्यांनी मिळून टीमने जे करावं आणि सगळेजण एका प्रतलावर काम करतील असा त्यांचा अट्टहास असतो. इव्हेंच्युअली माझी पहिली फिल्म मी जी केली असिस्टंट आर्ट डिरेक्टर म्हणून, ती सुमित्रा भावे मॅडम आणि सुनील सुक्तनकर सरांबरोबर केली. सो त्याच्यामुळे मला ऍक्च्युली फिल्म इंडस्ट्रीत एंटर करताना पहिलंच इतकं काय म्हणू शकतो की कोणती फिल्म होती ती? संहिता नावाची फिल्म होती. पहिलीच केली, खूप वर्षांपूर्वी पाहिली आहे. तर त्या फिल्मलाच मला पहिल्यांदा काम करायला मिळालं आणि तो एरा जो आम्ही दाखवलेला तो 1950s मधला वगैरे होता. जो एक कंटेम्पररी टाइम्स दाखवला, एक कंटेम्पररी टाइम दाखवला आणि एक एन्शंट एरा दाखवलेला. आम्ही सगळं ना शालिनी पॅलेसला शूट केलेलं कोल्हापूरला त्याचं. आणि सुमित्रा मावशी म्हणलंच तर दिग्दर्शिका म्हणून माहिती आहेत सगळ्यांना, पण त्या प्रोडक्शन डिझायनर पण आहेत, कॉस्ट्युम डिझायनर पण आहेत, साऊंड डिझायनरही म्हणू शकतेस, किंवा सुनील काका सुद्धा, सुनील सुक्तनकर सर सुद्धा, की प्रत्येक डिपार्टमेंटचं त्यांचं काम इतकं चोख आहे. आणि फक्त दिग्दर्शनाचं काम नाही, तर ते प्रत्येक HODला जे ब्रीफ देतात किंवा त्यांना माहित असतं की ह्या अभिनेत्रीने कोणते कपडे घातले पाहिजेत पासून, कलर पॅलेट कुठली असली पाहिजे पासून, ते कला दिग्दर्शनात सुद्धा की एखादा पडदा कुठला लागला पाहिजे किंवा एखादं टेबल इथेच का असलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीचं मिनिंग त्यांना इतकं करेक्ट माहिती असतं की त्यांची प्रोसेस एवढी स्मूथ असल्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांची प्रोसेस सुद्धा खूप स्मूथ होऊन जाते. आणि माझी पहिली फिल्म ती असल्यामुळे अगदी दिग्दर्शनात
कॉस्ट्युमाचं कामही मला सुमित्रा मावशींनी करायला लावलंय. कॉस्ट्युम डिझायनिंगचं काम सुद्धा त्यांनी मला करायला लावलेलं होतं. सो ते असं खूप म्हणलंच ना तर ती एक शाळा म्हणतो आपण, शाळा आहे तशी त्या दोघांची एक शाळा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फिल्म मेकिंगच सगळं शिकता. कॅमेरा शिकता, साऊंड शिकता, कॉस्ट्युम शिकता, आर्ट डिरेक्शन शिकता. म्हणजे फक्त कला दिग्दर्शन म्हणून मी शिकत नव्हते तिकडे, तर फिल्म मेकिंग शिकत होते. तर असं जर तुमची सुरुवात करून देणारे तुम्हाला लोक मिळाले तर तुमचा तो अभ्यास आहे पुढे फिल्म मेकिंग कडे बघण्याचा, तो अजून जास्त सुदृढ होऊ शकतो असं वाटतं मला. एक आणि की जसं आता तू म्हणले की पहिली फिल्म ही संहिता केली, त्याच्यानंतर अनेक चांगल्या चांगल्या फिल्म्स केल्या, पण मग म्हणजे जसं ऍक्टर असतो तो ऑडिशन देतो. मी फॉर एक्झाम्पल देते, कारण आर्ट डिरेक्शन कसं करायचं, सुरुवात कुठून करायची याच्याबाबत काही फार असं सामान्य लोकांना काही माहित नाहीये. तर मग एकातून एक फिल्म तुला कशी मिळत गेली आणि ती तुमची टीम असते का? किती जणांची टीम असते? समजा आता तुला अपॉइंट करायचं म्हणलं तर तुझ्यासोबतचे सगळे टीम येतात का तुला प्रत्येक वेळी नवीन लोक शोधावी लागतात? तर प्रत्येक फिल्मनुसार ह्या गोष्टी पण कशा चेंज होत जातात? येस. तर मी पहिली तुला म्हणलं तसं संविता ही फिल्म केली, आणि दुसरं मला तेव्हा 20-21व्या वर्षी मी संविता करत होते, आणि तेव्हा म्हणलंच तर मला सगळं फिल्म मेकिंग एक्सप्लोर करायचं होतं. मला साऊंडही शिकायचा होता, मला कॅमेराही शिकायचा होता, कारण माझं इलेक्टिव्ह फोटोग्राफी होतं. त्याच्यानंतर मला सेट डिझायनिंगही शिकायचं होतं, कॉस्ट्युमही. म्हणजे तेव्हा मी अशी खूप एन्थूने भरलेली होते की मला सगळं शिकायचंय. आणि त्या प्रोसेसमध्ये मी खूप डिपार्टमेंट्स मध्ये कामही केलंय. मी प्रोडक्शन मध्येही काम केलंय. नितीन वैद्य सर आहेत त्यांच्याबरोबर. त्याच्यानंतर माझा मनोज काटे म्हणून एक मित्र होता जो साऊंड डिझायनर आहे, त्याच्याबरोबर मी बूम पकडण्यापासून असिस्टंट साऊंड डिझायनर म्हणून पण काम केलंय. म्हणजे त्याने मला ग्राउंड लेवलला पण त्याने माझ्याकडून काम करून घेतलंय. कॉस्ट्युम डिझायनर म्हणून मी असिस्टंट कॉस्ट्युम डिझायनर म्हणून चिंटू 2 नावाची एक फिल्म होती, त्याला गीता गोडबोले मॅडम आहेत, त्यांना असिस्ट केलंय. त्याच्यानंतर आर्ट डिरेक्शन मध्ये तर केलंच आहे. असं म्हणून मी सगळं एक्सप्लोर करत होते. आणि मी एका फिल्मला, सतरंगी नावाची एक फिल्म होती की ज्याला आदित्य सरपोतदारांची. सो तेव्हा संजय दावरा म्हणून सर आहेत आपले एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि प्रोड्युसर. तर त्यांना प्रसाद बनारसे म्हणून माझ्या बाबांचे एक मित्र आहेत, तर त्यांनी मला अप्रोच करून दिलेलं की संजय बघ, एखादं छान काम असेल कॅमेराशी रिलेटेड आणि हिला असिस्ट करायला कुठेतरी चान्सेस असतील तर तू सांग. आणि मग संजय सरांना मी भेटलेले. सर म्हणाले की तू आर्ट पण करतेय, कॅमेरा पण करते. म्हटलं सर मला खूप एक्सप्लोर करायची इच्छा आहे, सगळेच फिल्म मेकिंग. तेव्हा सरांनी मला सतरंगी रेच्या 2 शेड्यूल्स मी केले. तर त्याच्यामध्ये पुण्यातलं जे शेड्यूल होतं त्याला मी सँडी सर म्हणून कॅमेरामॅन आहेत, जे FTI चे पास आउट आहेत, सिनेमॅटोग्राफर, त्यांना मी असिस्ट करत होते. आणि आम्ही एका कोंढव्याला की मुंढव्याला एक स्टुडिओ होता, त्याच्यामध्ये त्यांचा म्युझिकल बँड असतो त्या सगळ्यांचा मिळून. सिद्धार्थ चांदेकर वगैरे सगळेजण आहेत, सौमिल शृंगारपुरे वगैरे. तर त्यांचा एक बँड दाखवलाय की त्या वेअर हाऊस मध्ये आम्ही तो असा एक त्यांचा म्युझिकल बँड ते चालवतात, त्यांची जागा आहे. अशी एक क्वर्की जागा, अशा ग्रॅफिटीज केलेल्या होत्या त्या आर्ट डिरेक्टरने त्यांच्या फिल्मच्या. आणि अशी क्वर्की कंटेम्पररी अशी रॉक काय म्हणतात, रॉकिंग अँबियन्स असलेली जागा गेलेली. आणि त्याचा जो असोसिएट डिरेक्टर होता प्रकाश कुंटे म्हणून, जो कॉफी आणि बरंच काहीचा डिरेक्टर आहे. तर तिथे माझी त्याच्याबरोबर भेट झाली. आणि असं एका मोमेंटला एकदा खूप क्रायसिस निर्माण झालेला काहीतरी, की आर्ट डिरेक्शनचं काम चालू आहे आणि 11th हारला तो शॉट आता लावायचाच आहे आणि खूप इमर्जन्सी तयार झाली. आणि एक पिलर ब्लँक जात होता आणि तिथे ते डेड पॉइंट तयार होत होता. म्हणजे खूप रिकामी जागा दिसत होती, कॅरेक्टर्सकडे लक्ष जात नव्हतं. मग प्रकाश दादाने मला विचारलं, त्याला जेव्हा कळलेलं की मी चित्रकार आहे, तर तो मला म्हटलेला की पूर्वा, एक थोडीशी हेल्प लागणार आहे. आर्ट डिरेक्शनची टीम काम करतेच आहे, पण डिरेक्शन मधून मी आहे आणि तू 1-2 मिनिटं येऊ शकतेस का माझ्यावर हेल्पला? तर मी सँडी सरांना विचारलं की सर मी जाऊ शकते का, त्यांना हेल्पची गरज आहे. सर म्हणाले प्लीज जा. 10 मिनिटात आम्ही तो पिलर होता तो प्रकाशदादा आणि मी ब्रशने पटापट पेंट करून टाकला आणि तो 2 मिनिटात शॉट रेडी होऊन तो लागला. आणि पॅकअप झाल्यानंतर मला प्रकाशदादा म्हणाला की पूर्वा, चांगलं काढतेस चित्र, तर मी जेव्हा फिल्म करेन ना, पुढची माझी जेव्हा पहिली फिल्म असेल तेव्हा तुला सांगेन, मी आर्ट डिरेक्टर म्हणून विचारेन. तर मी खूप हसले तेव्हा, कारण मी तेव्हा खूप लहान होते अगं, 21 वर्षाची वगैरे. आणि मला असं झालं, मी आर्ट डिरेक्टर, तर मी त्याला खूप हसले की मला सांगणार आहेस तू?
तर काय जोक करतो असं. तर तो म्हणाला ठीक आहे बघू आपण, पण छान काम करतेस तू अशा अर्थी. आणि तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला 1-1.5 वर्ष, आणि त्याने खरंच मला कॉफी आणि बरंच खायला फोन केला जेव्हा फिल्म घडत होती, की पूर्वा तू आर्ट डिरेक्शनचं काम करशील का. आणि म्हणलं ऑफकोर्स करेन मी, काच नाही, पण मला जमेल का, तुला काय वाटतं. तो म्हणाला नक्की जमेल तुला. आणि सगळेजण आजूबाजूला आपले सगळे फ्रेंड्सच आहेत HODs म्हणून, आपण एकमेकांना सांभाळून घेऊन फिल्म करू अशा अर्थी. आणि मग मला कॉफी मिळाली. ह्या एका छोट्या इन्सिडेंट्सवरून त्याने लक्षात ठेवून ती गोष्ट केली. मग अशाच फिल्म्स ऍक्च्युली प्रत्येक फिल्मला काहीतरी एखादी घटना घडते किंवा तुम्ही काम करत असता, कोणीतरी नजरेत ठेवतं आणि मग तुम्हाला फिल्म मिळतात. तर माउथ पब्लिसिटीनेच मोस्ट प्रॉब्ली फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं काम मिळत जातं, असं मला तरी वाटतं माझ्या एक्सपिरियन्सवरून. त्याच्यानंतर मग कॉफी आणि बरंच काही जेव्हा पहिली फिल्म मी करत होते, तेव्हा अगं मी अगदीच 22 वर्षाची वगैरे असेल. तर एकतर आपल्याला कोणी लहान असताना सिरियसली घेत नाही, आणि तेव्हा तर माझी टीमही नव्हती. म्हणजे मी ब्लँक स्लेट होते पूर्णपणे, असिस्टंट नाही, सेटिंग बॉईज कोण असतात माहिती नाही, हे सगळं. तर प्रकाशदा म्हणाला मी तुझी टीम तुला बिल्ड करून देतो. तर मग त्या फिल्मला एक एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होता जो माझा मित्र राहुल उदक म्हणून. तर त्याने सांगितलं की 2 सेटिंग बॉईज येणार आहेत, JM रोडला भेटायला जा. बाईकवरनं मी गेले. सेटिंग बॉईज? हा, सेटिंग बॉईज म्हणजे जी सगळी काय म्हणू, लेबर वर्क जे असतं. लेबर हा शब्द कदाचित चुकीचा असेल, आर्टिशियन्स म्हणू शकतेस तू त्यांना, की प्रॉपिंग करताना छोट्या छोट्या गोष्टी मदतनीस म्हणू शकतेस, की फर्निचर हलवायचंय किंवा जागा वस्तूंची देवाणघेवाण करायची आहे, सोर्सिंग करायचंय, मार्केटमधून जाऊन गोष्टी आणायच्या आहेत, सगळं जे हेल्प करतात ते आर्ट फील्डमध्ये त्यांना सेटिंग बॉईज म्हणतो आपण. तर तेव्हा 2 मुलं होती, तर ती मला JM रोडला भेटायला आली, की त्यांना पाठवलेलं राहुलने. ते म्हणले की बरं मॅडम किती काय पेमेंट असेल वगैरे, कुठे शूट होणार आहे वगैरे, बेसिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज झाली. आणि सगळे आम्ही 15 मिनिटं गप्पा मारल्यानंतर बाय करण्याची वेळ आली. आणि तेव्हा ते मला म्हटले बरं मॅडम आर्ट डिरेक्टर कोण आहे. मी 2 मिनिटं असं झालं की ओके, म्हणजे ह्यांना कळलंच नाहीये की मी आर्ट डिरेक्टर आहे. तर मग मी त्यांना म्हटलं की मीच आर्ट डिरेक्टर आहे. मग त्यांनी मला अशा पद्धतीने एक सरकॅस्टिक वेने लुक दिला आणि ते दोघं गेले निघून. की मला असं झालं शिट यार, आपण आर्ट डिरेक्टर वाटत नाही आहोत का, किंवा काय असं दिसलं पाहिजे आपल्या फिजिकल अपिअरन्स मधून की आपण वाटावं. पण तेव्हा एवढी अक्कलही नव्हती की आपण कसे प्रेझेंट होतो किंवा काय पद्धतीने वागायला पाहिजे. कट टू आमचं जेव्हा शूट चालू झालं, ते आले 2 जण पहिल्या दिवशी. आणि 2-3 दिवस तर ते मला बिलकुलच कॉपरेट करत नव्हते, कारण त्यांना असं वाटत होतं एकतर मी लहान आहे, माझं काय ऐकायचं. त्याच्यात मुलगी होते आणि ते थोडेसे असे होते, मस्क्युलाईन मुलं होती, आणि जरी ती त्यांच्या वयाच्या 16-17 वर्षापासून काम करत होती. मग म्हणजे तू विचार करू शकतेस की ते कदाचित माझ्यापेक्षाही सिनियर होते. तर म्हणजे वयाने लहान पण अनुभवाने कदाचित त्यांना वाटत होतं. आणि मला वाटत होतं की त्यांनी पण एक 4-5 कामं केलेली होती, 4-5 फिल्म झालेल्या होत्या त्यांच्या, म्हणजे ते मलाही सिनियर होते. आणि पहिल्या 2-3 दिवस तर ते मला बिलकुलच हेल्प करेनात, कोऑपरेट करेनात. मला कळलं की आता माझं मलाच काम करायला लागणार आहे. आणि मग मी म्हणलं त्या दोघांना की भावांनो, आपण एकत्रितपणे करायचं आहे का काम, किंवा तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही मला का हेल्प करत नाही आहात. तेव्हा असे काही उत्तर ते देण्याला म्हणजे ते लायबलच नव्हते, असं अशा पद्धतीने त्यांची बॉडी लँग्वेज होती. मग मी स्वतःच काम करायला सुरुवात केली सेटवर, अगदी म्हणजे झाडू मारण्यापासून ते बाकी काहीही असेल. आणि मग मी त्यांना म्हणलं की भावड्यांनो, मी हे सगळं काम करू शकते माझं, म्हणजे खूप ओव्हर कॉन्फिडेंटली नाही, पण काम अडत असेल आणि तुम्ही करत नसाल तर हे मी माझं करू शकते. अगदी ड्रिल करण्यापासून सगळं, आणि झाडू मारण्यापासूनही सगळं. कारण त्याच्यात मला तर काही कुठली लाज वगैरे वाटत नाही की आपलं काम असताना आपण कुठल्याही पद्धतीचं जर काम अडत असेल तर ते काम सुरळीत ठेवण्यासाठी आपण कुठलंही काम करता आलं पाहिजे आपल्याला. त्याला काही खूप काय म्हणतो आपण की कमी जास्त स्टँडर्डचा त्याच्यात मुद्दा नाहीये. तर मग 2-3 दिवसांनी त्यांना कळलं की ही आपल्याला न सांगताच काम करतीये सेटवरती. तर मला सगळे म्हणत होते अगं तू का करतीये, सांग ना त्यांना वगैरे. तर म्हटलं नाही करतील ते, मीही करेन तेही करतील. पण मी त्यांना काही बाकीच्यांना कळू दिलं नाही की हे दोघं मला कॉपरेट करत नाहीये. इव्हेंच्युअली 4थ्या-5व्या दिवसापासून त्यांना कळलं शिस्तात की आता काम करायचंय, कारण हिचं मॅनेज करतेय.
त्यांनी करायला सुरुवात केली. आपसूक काही दिवसांनी आमची खूप चांगली मैत्री झाली, गट्टी झाली. ते दोघं आत्तापर्यंत माझ्यावर काम करतात. म्हणजे राहुल त्याच्यातला एक जो बॉक्सरच बनला आणि त्याने त्याचं फील्डच चेंज केलं, पण जो दुसरा दादा होता तो आत्तापर्यंत माझ्यावर काम करतो, खूप प्रेमाने आणि खूप घरातला मेंबर असल्यासारखा, आणि इतकं मेहनतीने ते काम माझ्याबरोबर करतात. आणि 10-15 वर्षांपासून माझी एकच टीम आहे की ज्यांच्यासोबत माझे कार्पेंटर्स असतील, इलेक्ट्रिशियन्स असतील, किंवा पेंटर आर्टिस्ट असतील, पॉलिश आर्टिस्ट असतील, सेटिंग दादा असतील, ते सगळे एक टीम आम्ही इतकी वर्ष एकमेकांसोबत काम करतोय. सो मला असं वाटतं की ते अनुभवच घेणं आहे आणि पुढे जाणं आहे आयुष्यात. तू एक मला नाव आहे मुलगी म्हणून, तर अशा अजून अजून मुली आहेत का या फील्डमध्ये किंवा या टेक्निकल फील्डमध्ये सिनेमामधल्या? खूप आहेत अगं मुली. म्हणजे आता माझ्याच खूप जवळच्या मैत्रिणी आहेत दोघी. एक तृप्ती चव्हाण म्हणून, जी आर्ट डिरेक्टर आहे, जिने दंगलचं काम केलंय, लवाजकल 2चं काम केलंय, इम्तियाज अली सोबत ती काम करते, ती मुंबईत काम करते. आणि लक्ष्मी केळुस्कर म्हणून तुला माहितीच आहे, दंगलची प्रोडक्शन डिझायनर आहे, आणि दोघंही कोकणातले आहेत. एक देवगडची आहे, एक कणकवलीची आहे, आणि सगळ्या फॅमिली फ्रेंड्स पैकीच आहेत. म्हणजे माझ्याच घरात 2 मुली आहेत ज्या प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम करतायत आणि खूप प्रभावी पद्धतीने करतायत, म्हणलंच तर मुंबईत राहून. मला स्वतःला कधी अनुभव नाही आला की मला काय म्हणतो आपण जेंडर डिस्क्रिमिनेशन वगैरे, जी टर्मिनॉलॉजी आहे आत्ताच्या काळात आलेली, की मला असा कधीही कुठल्या कलिगने आजपर्यंत फील नाही दिलाय तसा की तू मुलगी आहेस म्हणून कमी आहे. असं वाटतं की मला की जे फिल्म इंडस्ट्री आहे आपली, ती सगळ्यांना इक्वली अकोमोडेट करून घेते बऱ्यापैकी. म्हणजे काही ठिकाणी होतच असेल, मी नाही म्हणत, पण मला विचारलंस तर मला तसा कधीच अनुभव नाहीये. जसं तू मगाशी ते सतरंगिरीचं उदाहरण दिलं ना, की ते एक ब्लँक कॅनव्हास होता, ऐन वेळेला सगळी धावपळ वगैरे झाली. तर म्हणजे हे आपलं सगळं क्रिएटिव्ह फील्ड आहे, ऐन वेळेला आपल्याला काही सुचतं. हो. तर असा कुठला सीन आहे का किंवा असा कुठला अनुभव आहे का की ऐन वेळेला काहीतरी डिरेक्टरला सुचलं किंवा डीओपीला काहीतरी सुचलं आणि मग ती खूप प्रॅक्टिकली उतरवण्यासाठी ती गोष्ट खूप धावपळ करायला लागली? कारण प्रॅक्टिकली असं सुचतं आपल्याला, पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप गोष्टी अरेंज कराव्या लागतात. असं कुठला अनुभव आहे का? म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की सेटवर सगळे काम करताना एकतर जीवन मरणाचा प्रश्न असल्यासारखे काम करत असतात. म्हणजे आता ही गोष्ट अवेलेबल झाली नाही तर आपण मरणार आहोत, अशा पद्धतीची जी इमर्जन्सी असते की ती मला ऍट टाइम्स ते खूप ह्युमरस वाटतं की मेडिकल कॅनव्हसमध्ये जशी इमर्जन्सी असते की एखाद्याचा जीव वाचवायचा आहे आणि तुम्हाला काम करायचं आहे, तसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट असतं. कारण दिवसाचं एक काही लाखांचं अर्थकारण असतं आणि ते पूर्णपणे एका माणसाच्या चुकीमुळे कोलॅप्स होऊ शकतं, आणि त्याच्यामुळे ती आपली जबाबदारी समजून आपल्याला बऱ्याचदा काम करावं लागतं. म्हणून ते इतकं पर्सनल लेवलला जातं, कारण आपल्या छोट्याशा चुकीमुळे प्रोडक्शनला खूप काही किमतीचा बंबू लागू नये ह्या कारणास्तव ती तिथे जबाबदारीची भावना तयार होते त्या सगळ्यांमध्ये. आणि येस, गुलाबजामचंच एक उदाहरण देईन मी की एका सीनला आम्हाला चांदीच्या थाळ्या हव्या होत्या आणि एकाच दिवशीसाठी आम्ही ते लोकेशन चूज केलेलं होतं, तेही पुण्याच्या खूप बाहेर, असं एक 50-60 किलोमीटर्सवर जंगलात असा तो बंगलो होता, फार्म हाऊस होतं. आणि काहीतरी मिसकम्युनिकेशन होतं, असं जनरली होत नाही, पण त्या फिल्मला आर्ट डिरेक्टर, मी प्रोडक्शन डिझायनर, आमची टीम, असे खूप जण होते आर्ट टीममध्ये. आणि काही मिसकम्युनिकेशनमुळे दिग्दर्शकाने ज्या चांदीच्या थाळ्या सांगितलेल्या होत्या त्या तिथे महाराष्ट्रीयन पद्धतीच्या नव्हत्या, राजस्थानी पद्धतीचे थाळे आलेले. आणि रात्रीचा 11 वाजताचा शॉट होता आणि दिग्दर्शकालाही ही गोष्ट कळली रात्री 9 वाजता. आणि मग एक मीटिंग घेण्यात आली आणि मग सगळेच की थोडंसं एक वातावरण तयार होतं की आता काय करायचं, एकमेकांवर थोडीशी चिडचिड की आता रात्रीचं कुठून चांदीच्या थाळ्या अवेलेबल होणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपण इकडे जंगलात आहोत आणि जंगलात चांदीच्या थाळ्या 5 पेले, 5 थाळ्या आणि 5 वाट्या कोण अवेलेबल करून देणार आहे? तर मग सगळे आपापल्या पद्धतीने कामाला लागले की कसं 11th आरला मिळवू शकतो. कारण परत त्या जागी, त्या लोकेशनला आम्ही येणार नव्हतो दुसऱ्या दिवशी, आणि त्या फार्म हाऊसचं रेंट खूप जास्त होतं. म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या आर्ट डिरेक्शनच्या चुकीमुळे दुसऱ्या दिवशी परत जर ते लोकेशन घ्यायला लागलं असतं तर केवढा खर्च त्या प्रोड्युसरला पडला असता करायला. ह्या जबाबदारीपोटी
माझी तर वाटच लागलेली होती तेव्हा. तर मी जिच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायचे, स्वप्ना दातार म्हणून, जी स्वप्नाताई व्हायलिनिस्ट आहे, सगळ्यांनाच माहिती आहे पुण्यात. तर तेव्हा मला तिचीच पहिल्यांदा आठवण आली, का कोण जाणे. आणि माझी खूप रडकुंडीला आलेली मी, आणि मी रात्री तिला एक 10-10:30 वाजता फोन केला की ताई, माझी एक अडचण तयार झालीये सेटवरती, की चांदीच्या थाळ्या हव्यात अगं 5. ताई म्हणली, काय रात्रीच्या? तर मी म्हटलं हो. आणि असं असं 5 सेट हवाय, 5 पेले, वाट्या आणि थाळ्यांचा. तर ताई म्हणाली, तू एवढी नशीबवान आहेस ना म्हणाली, कारण कालच पूजा होती आणि तिची बहीण आहे प्रियाताई, तिच्याकडे लॉकर मधून काढून आणलेल्या चांदीच्या थाळ्यांचा सेट होता घरी, जे की कोणीच ठेवत नाही घरी, ते लॉकर मध्येच असतात पडलेलं जे काय असेल ते. ताई म्हणली, आत्ता तिथून निघ आणि मी सगळं काढून ठेवायला सांगते. ड्रायव्हरला घेतलं आणि आम्ही गावात पोहोचलो. तोपर्यंत मी यांना सांगितलेलं की मी 2-2:30 वाजेपर्यंत शॉर्ट रेडी करून ठेवा तुम्ही, आम्ही पोहोचतोच. तोपर्यंत बाकीचे शॉर्ट्स घेतले गेले आणि आम्ही पूर्ण ते 2-2.5 तासाचा प्रवास करून पोहोचलो आणि ते सगळं सामान घेऊन आलो. मी तर म्हणेन की हे नशिबाचा खेळ आहे. म्हणजे विचार कर की हे नाही मिळालं असतं तर दुसऱ्या दिवशी ते बालंट पूर्ण त्या टीमवर आलं असतं. तर ऍक्च्युली सगळेच हेल्प करत होते त्यावेळी, डिरेक्शनची टीम पण मदत करत होती आम्हाला. तेव्हा सगळे एकत्रितपणे येऊन जर त्याच्यावर सोल्युशन काढलं गेलं ना, तर नथिंग लाईक दॅट. पण जर ते डिपार्टमेंट एकटं पडलं आणि जर स्वभाव वेगवेगळे असतील सेटवरती आणि जर कोण हेल्पफुल नसेल, तर तुम्हाला त्याचा त्रासही होऊ शकतो. असं सगळं आहे. येस. एक तर तू कसं हँडल केलंस हे, आणि तुझा कसा अनुभव होता, तू आतापर्यंत जे जे सिनेमे केले त्याच्या बाबतीतला? ओव्हरऑल म्हणलंस ना तर माझा खूप जास्त आल्हाददायकच एक्सपिरियन्स होता. खूप चांगल्या निर्मात्यांबरोबर आणि दिग्दर्शकांबरोबर मी काम केलं. जसं की मी सुरुवातीला म्हटलं की सुमित्रा मावशी आणि सुनील सुक्तनकर सरांबरोबर मी काम केलं. त्याच्यानंतर समीर जोशी म्हणून त्याचे बस स्टॉप आणि मिस यू मिस्टर हे 2 फिल्म्स मी केल्या. त्याच्यानंतर सचिन कुंडलकर सरांची गुलाबजाम केली, हम्पी केली प्रकाश कुंटेची, कॉफी आणि बरंच काही बोललोच आपण, त्याचीच हम्पी होती. त्याच्यानंतर पंचक नावाची जयंत दादा आणि राहुलची फिल्म केली, की जी माधुरी दीक्षितने RNM प्रोडक्शनने प्रोड्यूस केलेली होती. त्याच्यानंतर एकदा काय झालं ही सलील कुलकर्णीची फिल्म केली. आणि संजय दावरा आणि नितीन वैद्य या 2 खूप चांगल्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स आणि प्रोड्युसर्स सोबत मी काम केलं असं मी म्हणेन, की खूप जास्त काम केलं मी त्या दोघांबरोबर. तू बोल ना ही फिल्म केली मृण्मयीची, ती दिग्दर्शिका होती त्याच्यामध्ये. आणि खूप चांगल्या लोकांबरोबर आतापर्यंतचं तरी माझं असोसिएशन आहे असं मी म्हणू शकते. छोट्या मोठ्या गोष्टी आणि छोटे मोठे वादविवाद सगळीकडेच होत असतात, आपल्या घरातही होत असतात, पण ते डिझॉल्व्ह होणं आणि एकत्र काम करणं हे जास्त महत्वाचं असं वाटतं. काही वेळेला अगं बऱ्याचदा असं असतं ना की खूप इनोसंट एनर्जी असते फिल्म ग्राउंडला. पहिली फिल्म माझी कॉफी आणि बरंच काही होती आणि त्या सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक HODची पहिली फिल्म होती ती. ओके. त्याच्यामुळे इतका इनोसन्स होता त्या वातावरणात आणि सगळ्यांनाच ती फिल्म पूर्ण करायची एनर्जी होती. आणि हे प्रोडक्ट खूप सुंदर झालं पाहिजे, ही जेव्हा सटल एनर्जी तुम्ही प्रत्येकाकडून येते, प्रत्येक डिपार्टमेंटकडून, तेव्हा कदाचित ती फिल्म छान होते असं मला वाटतं. काही वेळेला वेगळाही एक्सपिरियन्स असतो की तुम्हाला एखादी फिल्म खूप ग्रो करते, एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून, आणि खूप शिकवून जाते, कला शिकवून जाते, पण त्याचा ऑनसेट एक्सपिरियन्स इतका चांगला असतो असं नसतं. तर असंही बऱ्याचदा असतं की इतकं कॉन्ट्रॅडिक्शन असतं ना ह्या सगळ्यांमधली, जेव्हा आपण काय म्हणू शकतो गुणोत्तर काढतो, तर ती एक मजा आहे. सो ओव्हरऑल एक अप्रोच कसा असतो डिरेक्टरचा म्हणा किंवा जे जे मेन HODs आहेत त्यांचा, एक आर्ट डिरेक्शन किंवा प्रोडक्शन डिझायनिंग याच्याकडे बघण्याचा? आपल्याकडे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर प्रोडक्शन डिझायनर ही टर्मच अस्तित्वात नाहीये बऱ्यापैकी. आर्ट डिरेक्टर हीच टर्म आहे. एकतर प्रोडक्शन डिझायनर ची जी व्हॅल्यू आहे किंवा काय म्हणू शकतो आपण, त्याचा अभ्यासक म्हणून पाहायला गेल्यास त्याला, त्या डेझिग्नेशनला खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे. म्हणजे तुला म्हणलं तसं कॉस्ट्युम कोऑर्डिनेट करणं, कॉस्ट्युमची पॅलेट तयार करणं, आर्टची पॅलेट तयार करणं, सिनेमॅटोग्राफीची पॅलेट तयार करणं, हे खूप मोठं काम आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं जे रेम्युनरेशन आहे ना, ते सुद्धा मग
त्या व्यक्तीला देता आलं पाहिजे, त्या प्रोड्युसरला. त्याच्यामुळेच कदाचित त्याचा व्याप कमी करून तो आर्ट डिरेक्टरवर आणला गेलाय असं Okay. माझं मत आहे. कदाचित चुकीचंही असू शकतं, पण मला असं वाटतं की हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या व्यक्तीला, प्रोडक्शन डिझायनरला त्याच्या कॅलिबरचे पैसे ते देऊ शकतात, म्हणून कदाचित तिथे ती टर्म इंट्रोड्यूस झाली किंवा एस्टॅब्लिश झाली असं आपण म्हणू शकतो. पण मराठी इंडस्ट्रीचं ओव्हरऑल गणितच, इकॉनॉमिक्सच खूप कमी असल्यामुळे किंवा पैसेच आपण त्या प्रोडक्टवर कमी खूप टाकतो. कमी टाकल्यामुळे मग पुढची गणित आहेत ती सगळी त्यानुसार बदलतात. तुझा रिसेंट प्रोजेक्ट कुठला आहे आणि तू एक लास्ट प्रोजेक्ट कुठला केला? माझं आत्ताचा रिसेंट प्रोजेक्ट म्हणशील तर रिलीज झालेली फिल्म 2025ची तू बोलणं आहे, पण ती आधी शूट झाली होती ना ती पण? 2019 साली शूट झालेली. तर मला असं वाटतं की मी 2019 साली, म्हणजे त्याच्यानंतरच कोविड लागलं, लॉकडाऊन लागलं आणि कोविडचा सगळा काळ होता. त्या काळानंतर 2026 पर्यंत प्रणिता मी एकही फिल्म केलेली नाहीये. काय सांगते? मी एकही फिल्म शूट केली आली नाही तुझ्याकडे का? खूप फिल्म्स येत तू होत्या. अप्रोच झाली नाहीस का? येस, फिल्म्स येत होत्या. आणि कोविड नंतर अगदी जेव्हा लॉकडाऊन ओपन झालं, लॉकडाऊन संपलं, तेव्हा पण बऱ्याच फिल्म्स ऑफर झालेल्या होत्या. आतापर्यंत पण फिल्म्स ऑफर होत आहेत, पण त्याची जी स्केल होती ना, इकॉनॉमिकल जे स्केल होतं ना, ते खूप उतरलेलं होतं. म्हणजे जवळपास मी जेव्हा सुरुवात केली फिल्म्स करायला 2010 साली, त्या काळात जे रेम्युनरेशन मला ऑफर केलं गेलेलं होतं त्याच्या जवळपासची ती आलेली फीचं स्ट्रक्चर होतं. म्हणजे तू इमॅजिन करू शकशील, म्हणजे जवळपास एक 6-7 वर्षांनी ते बदललं नाही? 2019 पर्यंत मला खूप चांगल्या पद्धतीने माझं फीचं स्ट्रक्चर होतं आणि ते आपसुकच अनुभवाने क्रिएट झालेलं होतं. पण कोविड नंतर परत ते त्या खाली 2 आलं ना? वर्षात ते इतकं उतरलं की जवळपास मला 8-10 वर्ष मागे जावं लागेल का, इतकं उतरलं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण जर आपलं घरदार सोडून, संसार सोडून आपण डेडिकेट करतोय आपलं आयुष्य एखाद्या प्रोडक्टला, तर मला असं वाटतं की त्याचं जे प्रपोर्शन आहे तुझ्या कष्टांचं, तुझ्या कला सादर करण्याचं वर्सेस ते इकॉनॉमिक्सचे आहे, ते कायम प्रपोर्शनेट गणित असलं पाहिजे. आणि ते जर तुला कुठेतरी इम्प्रपोर्शनेट वाटत असेल किंवा तू खूप कष्ट करणार असशील आणि तुझी फिजिकल मेंटल हेल्थ थोडीशी हॅम्पर होणार असेल, तर त्याच्या वर्सेस तुला मिळणारी जी अमाऊंट आहे, तुझे फीज आहेत, ते तुला फुलफिलमेंट देणारेच पाहिजेत, समाधानकारक पाहिजेत. तर त्याच्यामुळे ते मिळत नसल्यामुळे अगेन तो दोष प्रोड्युसरचाही नाही असं मला वाटतं, कारण तेव्हा त्यांनाही पैसे टाकायला त्यांच्याकडे पैसे नव्हते फिल्मसाठी. सगळ्यांचीच एक प्रकारची कोंडी झालेली होती. पण बऱ्याचदा ऍक्टर्सना हे सोसावं नाही लागत, कम्पॅरिटिव्हली बॅकस्टेज आर्टिस्टना ते सोसावं लागतं असं मला वाटतं, कारण त्यांचा चेहरा बघूनच लोक येणार असतात. हे शेवटी गणित आहे आणि आमचा चेहरा बघून किंवा आमचं काम बघून लोक, ऑडियन्स येणार नसतो. शेवटी बॅकस्टेज आर्टिस्टला म्हणूनच थोडीशी व्हॅल्यू आपल्या इथे कमी आहे. की तू एखादं फॉर एक्झाम्पल रिअलिस्टिक घर घेतलंयस, आहे तसा सॅम्पल फ्लॅट जरी रेडी घेतलायस आणि तिथे एखादी गोष्ट बांधलीस, तर तितकंसं काही अडत नाही असा अप्रोच आहे आपल्या फिल्म मेकर्समध्ये. त्याच्यामुळे कुठल्याही जागी ती गोष्ट आम्ही घडवू शकतो असा एक त्यांच्यामध्ये तयार झालेला अप्रोच आहे. त्याच्यामुळे एक वेळ तू कॉस्ट्युम डिझायनर, आर्ट डिरेक्टर नसतील तरी फिल्म घडू शकते असे म्हणणारेही लोक आहेत. आणि त्याच्यामुळे म्हणलंस तर मी मगाशी म्हणलं तुला की 2019 पासून मी केली नाही फिल्म, कारण मग मी स्वतःचा स्टँड घेतला. म्हणजे असे अनेक लोक असतील ना की नाही पैसा मिळत तर मग करायचं काय? मग सेकंड ऑप्शन तुम्ही कसा शोधता? येस, तर तेव्हा ती परिस्थिती माझ्या जी मनात चालू होती, तेव्हा मी थोडीशी मेंटली फिजिकली खच्ची होते, पण मी ते स्वतःपुरतंच ठेवलं थोडंसं. कारण म्हणलंच तर मला खूप मस्ती करायला, मज्जा करायला आणि आयुष्य खूप सुंदर आणि आनंदी जगायला आवडतं. हा थोडासा माझा कोर आहे. त्याच्यामुळे आणि कुठेतरी कलाकार आहे आतमध्ये दडलेला. आणि लहानपणापासून अशी शिकवण घरी आहे की कुठचंही काम, अगदी मी तुला सांगते की भांडी घासून आणि कपडे धुवून पण मी स्वतःच्या पायावर उभं राहू शकते, किंवा रस्त्यावर एखादा स्वतःचा वडापावचा गाडा टाकून पण पैसे तू कमवले पाहिजेस ऍट टाइम्स, जर परिस्थिती तशी असेल, अशी शिकवण मला घरात आहे. त्याच्यामुळे
तेव्हा मला असं सुचलं की तुझ्या अंगात जर कला आहे तर तू वेगवेगळे पाथ्स असू शकतात. कला दिग्दर्शनाचा असू शकतो, फोटोग्राफी शिकली, फोटोग्राफी करून मी काहीतरी सर्व्हाइव्ह करू शकते, किंवा पॅरलल फील्ड इंटिरियरचं किंवा स्पेस डिझायनरचं असू शकतं, स्पेस डिझायनिंग मध्ये असू शकतं. स्कोप ऑफ वर्क खूप वेगवेगळं आहे पण कोअर सिमिलर आहे. तुला अम्बियन्स क्रिएशनच करायचं आहे ऍट द एंड ऑफ द डे. तिकडे तुला 100 लोकांशी कोऑर्डिनेट करायचं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये, इथे तुला कदाचित 2 ते 3 लोकांशीच करायचं आहे. आवाका छोटा आहे, म्हणलंच तर क्वालिटी ऑफ वर्क तेच देणार आहेस तू त्यांना, पण इमोशनल ग्राउंड आहे जेव्हा तू इंटिरियर्स करतेस, स्पेस डिझायनिंग करतेस. आणि मला असं वाटायचं की मला जमेल का, कारण मी इतकी वर्ष एवढ्या सगळ्या लोकांमध्ये काम केलंय, किंवा इंटरॅक्टिव्ह लेवलला आम्ही खूप जास्त म्हणू शकतेस की इंटरॅक्शन म्हणतो की खूप जास्त प्रमाणात खूप जास्त लोकांशी असतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि रेसिडेन्शियल लेवलला, स्कूल लेवलला तू जेव्हा स्पेस डिझायनिंग किंवा इंटिरियर्स करतेस तेव्हा खूप छोटा आवाका वाटतो, आणि त्याचं पण तुला असं वाटू शकतं की मी काहीच करत नाही आयुष्यात, असा एक पूर्णपणे तू ब्लँक होऊन जाऊ शकतेस, की एक पोकळी तयार होऊ शकते की मी आता केवढ्या लोकांमध्ये काम करत होते, इंटरॅक्शन करत होते, एक कला घडवत होते, आणि इथे फक्त मी 2 लोकांबरोबर कोऑर्डिनेट करते. आणि पोकळी तयार झालेली सुरुवातीला माझी, पण मला असं वाटलं की माझा ट्रंक नावाचा एक ब्रँड विशाल आणि मी, माझा हजबंड आहे विशाल, त्याने आणि मी डेव्हलप केलेला. आम्ही खूप जुन्या गोष्टींना, अँटिक गोष्टींना एक नवीन युटिलिटी देणारं एक गोष्ट तयार करायचो. अँटिक गोष्टींना एक कंटेम्पररी बनवायचो आणि त्यांचा अँटिक फील कायम ठेवून आणि एक युटिलिटी देऊन. तर ट्रंक थ्रू आम्ही एक्झिबिशन्स करतच होतो, लॅम्प एक्झिबिशन्स करत होतो किंवा अँटिक्सचे एक्झिबिशन्स करत होतो. तर मग असा विचार केला की अरे आपण इंटिरियर्स आणि स्पेस डिझायनिंग मध्ये पण जाऊन बघितलं तर, आणि इव्हेंच्युअली अप्रोच करायला लागलो लोकांना. आणि फिल्म इंडस्ट्रीतलेच लोक होते किंवा एंटरटेनमेंट फील्ड मधले, त्यांना पूर्वीचं काम माझं फिल्म इंडस्ट्रीतलं आर्ट डायरेक्शनचं माहिती होतं, तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून हळूहळू मला ते कामही द्यायला सुरुवात केली. आणि आता 2-2.5 वर्ष झाली असतील मी स्पेस डिझायनिंग मध्ये पूर्णपणे म्हणलंच तर कन्व्हर्ट केलंय, मला स्वतःला तिथे घेऊन गेलीये. पण एखादी चांगली फिल्म आली, चांगला सेटअप असेल, माणसं चांगली असतील आणि फी स्ट्रक्चर चांगलं असेल, स्ट्रॉंग असेल, तर अजूनही मला फिल्म्स करायला आवडणारच आहेत. म्हणजे नो डाऊट मी 15 वर्ष आयुष्याची त्या इंडस्ट्रीत काढली आहेत, तर मला खूप आवडणार आहे फिल्म्सही करायला. एक शेवटचा प्रश्न की तुझ्या लेखी असे कुठला 2 मराठी सिनेमे आणि 2 इतर कुठल्याही भाषांमधले सिनेमे की ते आर्ट डिरेक्शन साठी एकदम बेस्ट आहेत, की ते त्याच्यासाठी लोकांनी पाहिलेच पाहिजे, तू काम केलेलंच असं नाही, तुला आवडणार आहे? ऍक्च्युली खूप जास्त फिल्म्स आहेत अशा, मला आता एक सांगू का असं माहिती नाही, पण मी नाटकाचं सांगू शकते कदाचित तुला. गजब कहाणी म्हणून एक नाटक होतं, पाहिलेलंस का मोहित टाकळेकरचं? तर त्याच्यामध्ये जो हत्तीचा रिलेव्हन्स होता आणि रॉस्ट्रम ज्या पद्धतीने एक रॉस्ट्रमचं स्ट्रक्चर होतं, तर ते कोलॅप्सिबल होतं. प्रोडक्शनला हँडल करायला म्हणजे निर्मितीच्या दृष्टीने खूप सुलभ होतं. कुठेही कोलॅप्स केल्यानंतर कदाचित ते त्याचा ट्रान्सपोर्टसाठी म्हण किंवा पैशांसाठी म्हण. तर असे ना मला मिनिमलिस्टिक किंवा कोलॅप्सिबल आर्ट डिरेक्शन खूप जास्त आवडतं, नाटकातलं म्हण किंवा फिल्म्समधलं म्हण. आणि सस्टेनेबल पॉईंट ऑफ व्ह्यूने बनवलेलं जे आर्किटेक्चर असतं किंवा सेट डिझायनिंग असतं, जसं की थर्मोकॉलचा वापर नसलेलं किंवा बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स असतील, त्याच्यामधले जे इलेमेंट्स वापरले गेले त्या डिग्रेडेबल आहेत ना, आणि त्याची तुम्ही पुढे विल्हेवाट लावू शकताय ना कुठल्या ना कुठल्या वेने, अशा पद्धतीने तयार केलेली जी आर्ट डिरेक्शन्स असतात ना किंवा जे सेट्स असतात ते मला जास्त भावतात. कारण मी प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने पण विचार करत असते की ह्याचा ट्रान्सपोर्ट कसा होईल किंवा ह्याला पैसे किती लागतील ट्रान्सपोर्टला, किंवा मॅन हँडलिंगसाठी हे मटेरियल कसं आहे, ह्याचा सगळ्याचा विचार आता जास्त केला जातो असं मला वाटतं. अगेन आपण सगळ्या डिपार्टमेंटचा विचार करून जेव्हा आर्ट डिरेक्शन तयार करतो, सेट डिझाईन तयार करतो, तेव्हाच मला असं वाटतं की फिल्म मेकिंग शिकलोय आपण किंवा काहीतरी आपण इतक्या वर्षात अनुभवलंय हे म्हणू शकतो. खूप खूप थँक्यू की तू आलीस आणि आमच्याशी बोललीस. तू पण आलीस आणि आमच्याशी बोलली. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आम्ही सोशल मीडियावर आहोत, पूर्वा पण आहे, आणि मित्र म्हणे लाईमलाईटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.